तुम्ही त्यांच्या सोबत गेलेला तेव्हापासून तुम्ही एक रोहित पवारांना अनेकदा टार्गेट केलेला आहे. रोहित पवार सध्या पवार साहेबांसोबत आहे. तुम्ही असंही म्हणता की रोहित पवार अजितदादांची जागा घेऊन पाहतायत. वेळोवेळी तुम्ही त्यांच्यावरती टीका टिप्पणी केली आहे. हा संदर्भ त्याशी काही जोडला जातोय आजच्या या सगळ्या आरोपांमागे? नाही, नक्कीच काही यालाही त्या बाबतीत आपण नाकारू शकत नाही की मी सातत्याने रोहित दादांच्या बाबतीत जे काही वक्तव्य करतो त्यामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या त्यातला साक्षीदार मी सुद्धा आहे, त्यातला साक्षीदार रोहित दादा सुद्धा आहे. आणि मग आपण ऐन वेळेला आपली भूमिका बदलणं आणि दादांना उघडीच किंवा दादांना तोंड घशी पाडणं, दादांना खलनायक करणं, हे जे काही प्रकार आपण करण्याचा प्रयत्न करताय हा प्रकार करू नये एवढीच माझी भावना आहे. मी कालही वक्तव्य किंवा कालही मी माध्यमांसमोर सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आदरणीय जयंत पाटील साहेब सुद्धा दुसऱ्या पक्षात जाऊ नये आणि जर ते गेले तर याला फक्त जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार हे दोघजण कारणीभूत असतील. यापुढे आपण असंच जशास तसं उत्तर देणार आहात? कारण तुम्ही आव्हान दिले तर पवार साहेब काहीतरी त्याच्यावरती नक्कीच मी साहेबांची भेट घेणार. साहेबांना मी विचारणार देखील की साहेब माझ्या बाबतीत तुम्हाला जी कुणी माहिती दिली त्या माहितीत आपण प्रत्यक्षात पाहिली नाही की आपण विचार करायला पाहिजे होतं, परंतु जे काय आपण बोलला माहिती दिली त्यात नक्की तथ्य काय होतं हे मला आपण सांगितलं पाहिजे.